This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः आषाढ वैशाख पौर्णिमा बुद्धपूर्णिमा इति लोके दिनांक 26 मे 2021 पातंजल योग सूत्र सूक्ष्म विषयत्वं च अलिंग पर्यवसान सूत्र 45 मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्षे उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आत्रे रोगमुक्तिश्च ध्रुवमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धिमाकिं तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत् ओम शांति शांति शांति। प्रथमोऽध्यायः समाधिपादः। अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बनावृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यम् वितर्कविचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः भवप्रत्ययो विधेयः प्रकृतिलयानां श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानाद्वा क्लेशकर्मविपाकाशैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञमीशं स पूर्वेषामपि गुरुकालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्थानसंशयप्रमादालस्याविर्तिभ्रान्तिदर्शनालब्धभूमितत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्य अङ्गमे जयत्वश्वासप्रश्वासाविक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तम् स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथा विमतध्यानाद् वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तिरभिजातस्यैव मणैर्गृहीतृग्रहणग्राह्येषु तत्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं च आलिङ्गपर्यवसानं ता एव सबीजः समाधिः निर्विचारवैशारद्यध्यात्मप्रसादः ऋतंभरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तज्जसंस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः
इति पतंजलि विरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः। सूक्ष्म विषयत्वं च आलिङ्गपर्यवसानम्। सूक्ष्म विषयत्वं च आलिङ्गपर्यवसानम् पार्थिवस्य अणोर् गन्धतन्मात्रं सूक्ष्मो विषयः। आप्यस्यापि रसतन्मात्रं तैजसस्य रूपतन्मात्रं वायव्यस्य स्पर्शतन्मात्रम् आकाशस्य शब्दतन्मात्रम् इति तेषाम् अहङ्कारः। अस्यापि लिङ्गतन्मात्रं सूक्ष्मो विषयः। लिङ्गमात्रस्यापि अलिङ्गं सूक्ष्मो विषयः न च अलिङ्गात् परं सूक्ष्ममस्ति। ननु अस्ति पुरुषः सूक्ष्मः इति सत्यं, तथा यथा लिङ्गात् परम् अलिङ्गस्य सूक्ष्मं न च एवं पुरुषस्य। किन्तु लिङ्गस्य अन्वयकारणं पुरुषो न भवति, हेतुस्तु भवति इति। अतः प्रधाने सूक्ष्मं निरतिशयं व्याख्यातम्। तो सूक्ष्म विषयत्वं च अलिङ्गपर्यवसानम्। जे काही सूक्ष्म अशा स्वरूपाचं संप्रज्ञात सविचार सवितर्क संप्रज्ञात समाधीपासून जी काही सुरुवात झाली, पुढचे भाव समाधीचे अवस्था अधिक सूक्ष्म त्याचा बोध करून देणार स्वरूपाच्या ते सूक्ष्म विषयत्व ह्याचं अलिंग पर्यवसान, अलिंगामध्ये त्याचं पर्यवसान अशा स्वरूपाचं आणि अलिंग जे प्रकृती किंवा पुरुष अशा स्वरूपाचा पुरुषाचा संबंध आणि पण प्रकृतीमध्ये त्याचं पर्यवसान अशा स्वरूपाचं होतं. तर कशाचं काय सूक्ष्म आहे किंवा त्याच्यात कशातनं काय उत्पन्न झालेलं आहे आणि कशात त्याचा लय होतो अशा अर्थाने पृथ्वी पार्थिवस्य अणो गंधतन्मात्रं सूक्ष्म विषय आहे. पार्थिव जो अणू आहे केवळ आता इथे पृथ्वी मापासून बनलेला त्याचा गंधतन्मात्र हा सूक्ष्म विषय अशा स्वरूपाचा आहे. आप्यस्यापि रसतन्मात्र जलीय अशा स्वरूपाचा जो पदार्थ आहे त्याचं रसतन्मात्र तैजसस्य रूपतन्मात्र वायव्यस्य स्पर्शतन्मात्र आकाशस्य शब्दतन्मात्र. ही पंच तन्मात्रा आणि त्यांच्यापासून पंचमहाभूताची निर्मिती. तेषाम अहंकार हे सगळे जे शब्द तन्मात्र स्पर्श तन्मात्र वगैरे जे पाहत आहेत त्यांचा अहंकार हा सूक्ष्म विषय अशा स्वरूपाचा. अस्यापि लिंग तन्मात्रम सूक्ष्म विषय हा. याचा सुद्धा लिंग तन्मात्र हा सूक्ष्म विषय अशा स्वरूपाचा आहे. हे कुठे काही वाचलं गेलं नाहीये अहंकाराचं लिंग तन्मात्र अशा स्वरूपाचं म्हणून. लिंगमात्रस्य अपि अलिंगम सूक्ष्म विषय आहे. आणि हा लिंगमात्र जो आहे अहंकार त्याचाही सूक्ष्म विषय काय असेल तर तो अलिंग अशा स्वरूपाचा आहे. त्याच्या अलिंगात परम सूक्ष्म नसते. अहंकारानंतर महत्त्व आहे. महत्त्वाच्या पलीकडे प्रकृती अशा स्वरूपाची आहे. तर ती अलिंग म्हणजे प्रकृती आणि त्याच्या पलीकडे काही सूक्ष्म नसतं. म्हणून अस्तिच पुरुष हा सूक्ष्म आहे. कुठेतरी शंका काढली पुरुष सूक्ष्म अशा स्वरूपाचा आहे. सत्य मान्य करतात. यथा लिंगात परम अलिंगस्य सूक्ष्म न च एवं पुरुषस्य. की लिंगाच्या पलीकडे अलिंग जे आहे त्याचं सूक्ष्म आहे तशा प्रकारचं पुरुषाचं सूक्ष्म नाही. किंतु लिंगस्य अन्वयी कारण पुरुषो न भवति. या पुरुष लिंगाचा अन्वयी कारण पुरुष अशा स्वरूपाचा होत नाही. हेतू भवती हेतू मात्र असतो अशा स्वरूपाचा. आता प्रधाने सूक्ष्म निर्तिशय व्याख्यात म्हणून प्रधानाच्या बाबतीमध्ये प्रकृतीच्या बाबतीमध्ये निर्देशय सूक्ष्म अशा स्वरूपाचं म्हणून सांगितले. हा जरा गोंधळ आहे. तस्य किंतु लिंगचं अन्वयी कारण पुरुषो न भवति. त्या लिंगाचं अन्वयी कारण पुरुष काही होत नाही. त्या प्रकृती आणि पुरुष ही दोन मूल तत्व त्यातलं पुरुष हे सर्वात मूल तत्व असणार असे किंवा परमात्मा हे सर्वात मूल तत्व. तो या प्रकृतीचा पसारा दाखवायला कारणीभूत स्वरूपाचा ठरतो म्हणून हेतू अशा स्वरूपाचा होतो. आता प्रधाने सूक्ष्म निर्तिशय व्याख्यात आणि म्हणून प्रधानामध्ये सूक्ष्म हे निर्तिशय सांगितलं.
पुरुष हा जो काही आहे तो खऱ्या अर्थाने काही तिथं सूक्ष्म विषय म्हणून समजण्यासारखा अशा स्वरूपाचा भाग नाही. प्रकृती पुरुष, अव्यक्त महत, अहंकार असं आलंय ना, ते अव्यक्त इथे नाही दिसत किंवा दिखाय. तर अव्यक्त म्हणजे प्रकृतीच आहे खरं तर. ती व्यक्त झाली की ती महत, अहंकार वगैरे या पद्धतीने व्यक्त होत राहते. आणि त्याच्या पूर्वीची जी अवस्था आहे ती अव्यक्त अशा स्वरूपाची अवस्था आहे. तेव्हा ते अव्यक्त इथे नाही दिले, तर ते अव्यक्त अपेक्षित आहे. तर प्रकृती म्हणजेच ते अव्यक्त अशा स्वरूपाचं आहे. आणि इथे अलिंग म्हणजे प्रकृती अशा स्वरूपाचा अर्थ आहे. मूळ मराठी वाचूया यांच्या परंपरांचा. चित्ताला आलंबनार्थ उत्तरोत्तर अधिक सूक्ष्म विषय दिले जातात. त्या सूक्ष्म विषयत्वाचे परिवसान म्हणजे सूक्ष्म विषयत्वाची परिसमाप्ती अलिंग म्हणजे प्रधान या तत्वात. प्रधान आणि प्रकृती या व्यक्त हे सगळे पर्यायवाचक असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहे. क्षिप्तावस्थेत चित्त कोणत्या तरी स्थूल विषयाकार्थेला स्वभाव धर्मानेच प्राप्त होत असते. तर आम्ही ज्या इंद्रियाने ज्या विषयाचं ग्रहण करत असतो त्या विषयाकार अशा स्वरूपाचं चित्त स्वभावता होत असत. योगाभ्यासाच्या प्रथम अवस्थेत स्थूल विषयात इतस्ततः धावणाऱ्या चित्ताला विशिष्ट स्थूल आलंबन देऊन ते तद्व्यतिरिक्त विषयात विरुद्ध करायचं असतं. जो काही सवितर्क संप्रज्ञात समाधी म्हणून सांगितला, त्याच्यामध्ये इतरत्र भरकटणाऱ्या त्या चित्ताला विशिष्ट आलंबन समोर घेऊन एक मूर्ती असेल किंवा एक चित्र असेल अशा स्वरूपाचं, त्याच्यावरती चित्त विरुद्ध अशा स्वरूपाचं करायचं, इतरांपासून त्याला अलग अशा स्वरूपाचं करायचं, अलिप्त करायचं. या अभ्यासात ध्यानावस्था असेपर्यंत सवितर्का समापत्ती आणि समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर निर्वितर्का समापत्ती होते. त्या जोपर्यंत ध्येय चालू आहे तोपर्यंत सवितर्का आणि तीच त्याचे ते विकल्प ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान अशा स्वरूपाच्या ज्या काही तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला सवितर्का समापत्तीमध्ये स्पष्टपणे अशा स्वरूपाच्या असतात. निर्वितर्कामध्ये समाधी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा तिला निर्वितर्का समापत्ती स्वरूपाचं म्हणायचं. या समापत्तीनंतर सूक्ष्म विषयत्वाचा प्रांत सुरू होतो. हे अजून स्थूल विषयासंदर्भातलं चाललेलं आहे. नंतर मग सूक्ष्म विषयाचा प्रांत सुरू होतो. प्रथम मनोमय विषयांवर एकाग्रता साधायची असते. आता ती जी काही साक्षात मूर्ती किंवा चित्र समोर आहे त्याच्या ऐवजी फक्त मनानेच त्याची कल्पना करायची. ती समोर माझ्या मूर्ती असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे, त्या ते चित्र आहे अशा स्वरूपाचं. यावेळी ध्यानावस्था असेपर्यंत सविचार समापत्ती आणि समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर निर्विचार समापत्ती. निर्विचार समापत्तीत चित्तात आनंद आविर्भाव होत असतो. तो होऊ लागला म्हणजे चित्ताच्या सूक्ष्म विषयाकार्थाचा निरोध करून चित्ताला केवळ आनंदाकारता राहू द्यायची हा आनंद संप्रज्ञातच नाही. तेव्हा सविचार संप्रज्ञात समाधीमध्ये समाधी अवस्था अशा स्वरूपाची प्राप्त झाली की आनंदाचा अनुभव अशा स्वरूपाचा यायला लागतो. आणि तशा प्रकारची केवळ आनंदाकरता चित्ताची झाली त्याला असं म्हणायचं की सानंद संप्रज्ञात समाधी सिद्ध अशा स्वरूपाचा नाम. हाच आनंद संप्रज्ञात समाधी. या ठिकाणी आनंद हा पूर्वीच्या सूक्ष्म विषयावर अधिक सूक्ष्म अशा स्वरूपाचा विषय असतो. जे पहिलं स्थूल आलंबन आहे संप्रज्ञात समाधीमध्ये, सवितर्क संप्रज्ञात समाधीमध्ये. पुढच्या सविचार संप्रज्ञात समाधीमध्ये सूक्ष्म आलंबन आहे, मनोमय विषय आहे. त्यातलीच पुढची पायरी हा आनंद स्वरूप त्याचं प्रतीत होणं आणि तो त्या मनोमयच्याही पलीकडे जाणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे.
यानंतर मी आनंद रूप आहे अशा प्रकारच्या प्रत्ययातून अंतरप्रयत्नाने आनंद रूपता निरुद्ध करायची असते. मी आणि आनंद रूप आणि आहे अशा तेनेतून आनंद रूपता ह्या सूक्ष्म आलंबनाचा निरोध झाला म्हणजे सहज मी आहे जड सहज ती अस्मिता अशा स्वरूपाचं म्हणून जे काही वर्णन केलेलं आहे की मी केवळ आहे, अस्तित्व रूप माझं आहे, एवढ्या अवस्थेला तो पोचला ही अस्मिता होय. या सास्मित संप्रज्ञाला सास्मित संप्रज्ञात समाधी म्हणतात. मागील असा आनंद संप्रज्ञात समाधीतील आनंदाकारतेपेक्षा हा अस्मिताभाव अधिक सूक्ष्म आहे. हा अस्मिताभाव महत्त्वातून उत्पन्न झालेला असल्याने अस्मितेचा निरोध केला म्हणजे चित्त अस्मितेचे उपादान करण्याचे महत्त्व त्यात गेली. तर इथून खरं तर असंप्रज्ञात समाधीचा प्रांत सुरू होतो आणि या अस्मितेचाही निरोध झाला म्हणजे त्याचं मूळ जे महत्त्व त्याच्यामध्ये चित्तलय अशा स्वरूपाचा होतो. ज्या योगांचे चित्त महत्त्वात विलीन होते ते विधेय भावाला म्हणजे देवता भावाला प्राप्त होत असतात. मौन प्रत्यय विधेय प्रकृती लयाना असं जे मागे सूत्र लिहून गेलेलं आहे 19 असा स्वरूपाचा. तर इथं देवता भाव प्राप्त होतो आणि भावप्रत्यय त्यांना पुन्हा संसारामध्ये यायला लागतात अशा स्वरूपाचा आहे. महत्त्वाचे उपादान कारण मूल प्रकृती होय. चित्त महत्त्वातून प्रकृतीत लीन झाले म्हणजे त्या व्यवसायात प्रकृती लय योगी असं म्हणतात. त्या महत्त्व ही एक अवस्था आणि महत्त्वातून पुढे प्रकृतीमध्ये लय होणं ही दुसरी अवस्था. या टीकेमध्ये जो अहंकाराचा मुद्दा आणलेला होता तो यांनी अहंकाराचा मुद्दा आणला नाही. त्यांनी सुरुवात केली की पंचमृतांपासून पंचतन्मात्रा, मग अहंकार आणि मग खरं तर महत्त्व आणि मग प्रकृती असा क्रम आहे. म्हणजे प्रसवाचा क्रम प्रकृती, महत्, अहंकार, पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत अशा स्वरूपाचा तो लयाचाही क्रम याच मार्गाने. यात कुठेही ह्यांनी कोल्हटकरांनी अहंकाराचा उल्लेख केलेला नाही. हा एक कुठला वेळाला ते योगी विधेय अवस्थेला प्राप्त होतात. महत्त्वाचे उपादान कारण मूळ कारण प्रकृती होय, मूळ प्रकृती होय. चित्त महत्त्वातून प्रकृतीत लीन झाले म्हणजे त्या योगास प्रकृती लय योगी असं म्हणतात. तो प्रकृतीलय असं वर्णन त्याच्या संदर्भामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि भावप्रत्यय विधेय प्रकृती लय असं त्यांना पुन्हा एकदा संसाराचा प्रत्यय अशा स्वरूपाचा येऊ शकतो असं. प्रकृती ही दुसऱ्या कशातच लीन होत नसते म्हणून तिला अलिंग असे म्हणतात. तर लिंगाचा सर्वसामान्यपणे अर्थ करत जसं काहीतरी लक्षण स्वरूपाचा, पण इथं ती कशामध्ये लय पावत नाही म्हणून तिला अलिंग अशा स्वरूपाचं म्हटलंय. त्या प्रकृती तशीच राहते, तिच्यामध्ये चित्ताचं लय अशा स्वरूपाचं होऊ शकतो आणि मग तिथून साक्षात परमात्म्याचं ज्ञान होणं एवढीच प्रक्रिया काहीतरी शिल्लक राहते म्हणजे आत्मसाक्षात्कार. तिथं मग प्रकृतीचाही संबंध खरं तर नाही राहत, म्हणजे ती आहे पण तिचा काही संबंध राहते, जाणीव अशा स्वरूपाची राहते. तर इथे असं होईल की ती दुसऱ्या कशातच लीन होत नसते म्हणून तिला अलिंग असेही म्हणतात. अशा प्रकारे सूक्ष्म विषय आनंद, अस्मिता, महत्त्व आणि प्रकृती म्हणजे अलिंग असे हे पहिल्यापेक्षा पुढील अधिक सूक्ष्म अशा क्रमाने सूक्ष्म विषयत्वाचे पर्यवसान अलिंगात होते असे या सूत्रात सांगितले. प्रकृती हे एकच अव्यक्त आहे ना, बाकी सगळे व्यक्त आहेत. जरी सूक्ष्म असले तरी अव्यक्तात महत् उत्पत्ती. मूळ प्रकृती अव्यक्त आहे पण तीच या षोडश सगळ्या कार्यातून व्यक्त होत आहे. त्यामुळे सांख्यांच्या तत्वज्ञानानुसार मूळ प्रकृतीपासून महदाद्या प्रकृती विकृत सप्त षोडश स्वीकारू न पुरुष न प्रकृती न पुरुष नाही न प्रकृती न विकृती पुरुषा असं जे काही सांख्यकारिका आहे. तर बाकी सगळे व्यक्त आहेत, त्या व्यक्तांचा अव्यक्तामध्ये लय होणं अशी प्रक्रिया या ठिकाणी घडतीये. स्थूल आलंबनापासून सुरुवात केली आपण
तर काहीतरी समोर तुमच्या मूर्ती वगैरे अशा स्वरूपाचे हे स्थूल आलंबन झालं. ते महाभूतांच्या विकारापासून झालं अशा स्वरूपाचं आहे. तिथून तुम्ही सविचार संप्रज्ञात समाधीमध्ये आलात की तो स्थूल आलंबन बाजूला पडला आणि केवळ मनोमय अशा स्वरूपाचा व्यापार सुरू झाला. आणि मग तिथून तेही आलंबन गेलं आणि आनंद फक्त आत्म्याचा अशा स्वरूपाचा मिळायला लागला. तीच आनंद सास्मिक अशा स्वरूपाची संप्रज्ञात समाधी. आणि तिथून मी आनंद स्वरूप आहे यातला आनंद रूपता हे याचाही निरोध होतो, आनंद रूपतेचा निरोध होतो आणि मी आणि आहे एवढ्याच गोष्टी शिल्लक राहतात. आणि त्यात इथपर्यंत जो सगळा प्रवास आहे हा नेहमी त्या अहंकार या स्तरावरचा असणार अशा स्वरूपाचा. अहंकाराचा लय महत्त्वामध्ये आणि मग त्याच्यापेक्षा ते सूक्ष्म असल्यामुळे आणि त्याच्याही पलीकडे सूक्ष्म अशा स्वरूपाची प्रकृती असल्यामुळे तिथे प्रकृतीमध्ये लय होणं, महत्त्वामध्ये लय होणं असा एक मुद्दा आणि प्रकृतीमध्ये लय होणं. महत्त्वामध्ये लय झाला तर ते देवत्व त्याला प्राप्त होतं आणि प्रकृतीमध्ये लय झाला त्याला प्रकृती लय योगी अशा स्वरूपाचं म्हणतात. तर प्रकृती हे एकच खरं तर अव्यक्त असणारा अशा स्वरूपाचा आहे. पुरुषही अव्यक्त आहे पण त्याचा संबंध खरं तर इथे राहत नाही आता स्वरूपाचा. पण जेव्हा तुम्ही अहंकार महत अहंकार आणि पंचतन्मात्र आणि पंचमहाभूत अशा स्वरूपाचा विचार करता तर हे सगळे व्यक्त होत जाणार स्वरूपाचे भाव आहेत. आणि त्या अव्यक्ताला तुम्ही पोचलात की तुमचा प्रकृती लय अशा स्वरूपाचा म्हणून झाला. असं एक एक तत्वाचा लय होताना वेगवेगळी अनुभूती होत असावी का? निश्चित होत असावी. भानगड अशी आहे, स्थूल आलंबन हे तुमच्या सवितर्क संप्रज्ञात समाधीमध्ये अशा स्वरूपाचं आहे. त्याच्या पुढच्या सविचार संप्रज्ञात समाधीमध्ये ते आलंबन साक्षात समोर नाही आहे तरी पण मनासमोर ते दृश्य उभं राहत आहे अशा स्वरूपाचं आहे. ते दृश्यही संपतं. आत्मस्थे मनसे स्थिर आहे असं ते काही चक्राचार्यांनी वर्णन केलेलं आहे. सष्टचितस्ते योगिज्ञास्तम योगम दृश्य योगी. ती पुढची अवस्था अशा स्वरूपाची झाली आणि मग आत्मा आनंद स्वरूप असल्यामुळे आनंदाची अनुभूती येणं ही सात्विक समज. पण त्याच्या पलीकडे गेलं की अस्मिता एवढाच भाव राहतो, मी आहे एवढीच जाणीव अशा स्वरूपाची राहते. तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि मी आहे एवढीच जाणीव अशा स्वरूपाची राहते. इथून पुढे तो अहंकार मी आहे याच्यामध्ये अहंकार पण शेवटी मीत्व सत्वाची जाणीव असणारे अशा स्वरूपाचे आहे. त्याच्या पलीकडे महत्त्व मध्ये जेव्हा लय होतो त्या अहंकारात अशा स्वरूपाचा तेव्हा देवत्व अशा स्वरूपाचं प्राप्त होऊ शकतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रकृतीमध्ये लय झाला त्या अहंकारात महत्त्वाचे प्रकृतीमध्ये लय झाला म्हणजे मग काहीच खरं तर शिल्लक अशा स्वरूपाचं राहत नाही. अहंकाराचं लय म्हणजे मी आहे वरून नुसतेच आहे असं असेल का? नाही सांगता येणार. पण अगदी खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर स्वत्वाची जाणीव हा अहंकार आहे, त्याच्याविषयी शंका नाही. नुसतं आहे अशा स्वरूपाचं जरी म्हणलं तरी सुद्धा मीत्वाचा वास त्याच्यामध्ये येईल असं वाटतंय आता त्याच्यामध्ये. तर ह्या परिस्थितीमध्ये पुरुष आणि प्रकृती एवढी दोनच तत्व होती. प्रकृती लय झाला की पुरुष आणि प्रकृती एवढी दोनच तत्व शिल्लक अशा स्वरूपाची नाही. आता पुरुष ज्ञाता असणारा अशा स्वरूपाचा आहे तो स्वरूप अवस्थेमध्ये गेला म्हणजे मोक्ष झाला. सदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान
तर ही सगळी जी काही ज्ञानाची साधनं होती आणि त्यातनी आम्हाला काही जे ज्ञान होत होतं त्या सगळ्याच्या पलीकडे आता प्रकरण गेलं. तर त्याच्यामुळे आता पुढे नेमकं कसं घडत असेल हे काही पुढची काही सूत्र आपण वाचणार आहोत, पण प्रकृतीला यापर्यंत आलं आणि तरी सुद्धा पुन्हा भव प्रत्यय अशा स्वरूपाचा असू शकतो हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा. मागे 41व्या सूत्रात ग्रहितृ ग्रहण ग्राह्य या ज्या समापत्ती सांगितल्या त्या संप्रज्ञात समाधीतील आलंबनाच्या सूक्ष्मत्व तारतम्याने होत असतात. सवितर्क निर्वितर्क सविचार निर्विचार या चारात ग्राह्य समापत्ती असते. त्याच्यावर काहीतरी ग्राह्य विषय आहे आणि मग ती ग्राह्य समापत्ती अशा स्वरूपाची असते. सानंद संप्रज्ञात समाधीत ग्रहण समापत्ती असते, जी इंद्रियांच्या मार्फत आम्हाला ज्ञान होत आहे असणार स्वरूपाचं आणि त्या आनंदाची अनुभूती मनाच्या माध्यमातून अशा स्वरूपाची होत असते. त्यात ग्रहण हे जे मन आहे हे पण ग्रहण समापत्ती अशा स्वरूपाचं आहे. सास्मित संप्रज्ञात समाधीत गृहीतृ समापत्ती असते. जेव्हा सास्मिक मध्ये खरं म्हणजे किंवा सास्मिकच्या पलीकडे सास्मिक सानंद आणि सास्मित यामध्ये ग्रहितृ जो ग्रहण करणारा अशा स्वरूपाचा आहे त्याची समापत्ती करत असते. आता हे जे 3 विकल्प म्हणून आधी सांगितलं होते ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान अशा स्वरूपाचं शब्द त्याचा अर्थ आणि त्याचं ज्ञान या ज्या 3 विकल्प म्हणून सांगितले त्या विकल्पापासून सुरुवात करून त्यातले एक एक भाव ग्राह्य आधी निघून गेलं, मग ग्रहण निघून गेलं आणि फक्त ग्रहिता शिल्लक राहिला आणि नंतर मग फक्त तोही निघून जातोय त्याचाही लय महत्त्वामध्ये आणि त्यात महत्त्वाचा लय प्रकृती तत्वामध्ये अशा स्वरूपाचा तोही निघून चालला अशा प्रकारची गोष्ट होते. याच्या पुढे महत्त्व आणि आलिंग म्हणजे प्रकृती हे 2 सूक्ष्म विषय राहतात. या दोहोत चित्त विलीन भावास प्राप्त होत असते म्हणजे संस्कार शेष असते. ते त्यात विलीन होऊन जातं, फक्त त्याचा संस्कार शिल्लक राहिलेला स्वरूपाचा असतो म्हणजे यामध्ये ते विलीन अशा स्वरूपाचं झालेलं आहे. समापत्तीचे लक्षण तत्त तदंजनता असे 41व्या सूत्रात तिथे राहून तिथे जाऊन तदाकार होणं हे समापत्ती त्याचं लक्षण म्हणून सांगितलं. तदंजनता म्हणजे तदाकारता किंवा तन्मयता. गृहीतृ ग्रहण ग्राह्य या सर्व परिच्छिन्न वस्तू असल्याने चित्ताला परिच्छिन्न वस्तूशी तदाकारता प्राप्त होऊ शकते. जेव्हा जोपर्यंत या 3 पातळीवरती विचार चालला हे सगळे 3 विकल्प आहेत ग्रहितृ ग्रहण आणि ग्राह्य तोपर्यंत चित्ताला ग्राह्य समापत्ती ग्रहण समापत्ती किंवा ग्रहितृ समापत्ती अशा प्रकारच्या समापत्ती प्राप्त होत असतात. पण महत्त्व आणि प्रकृती हे ते पुढचे सूक्ष्म व्यत्यय दोन्ही अपरिच्छिन्न आहेत म्हणून चित्ताला तदाकरता प्राप्त होणे शक्य नसते. तर परिच्छिन्न आणि परिच्छेदक असे जे काही भाव म्हणून सांगितले जातात. घटत्वावच्छिन्न घट घट कसा आहे तर घटत्वाने अवच्छिन्न अशा स्वरूपाचा घटत्वाने मोजण्यासारखा किंवा घटत्वाने जाणण्यासारखा अशा स्वरूपाचा असतो. तर इथं त्याच्या ठिकाणी राहणारा एक काहीतरी धर्म आणि त्या धर्माच्या योगाने तो धर्मी म्हणून ज्ञात अशा स्वरूपाचा होत असतो. पण जेव्हा महत्त्व आणि प्रकृती तत्वापर्यंत आपण पोहोचतो तेव्हा त्याला अवच्छेदक असणारा स्वरूपाचं काही नाही आणि म्हणून तदाकारता प्राप्त होण्यास शक्य नसतं. या दोहोत विलीन भावास म्हणजे तन्मयतेच प्राप्त होऊन संस्कार शेष झालेले असते. तर ते तन्मय होतं चित्त जे आहे ते महत्त्वमय होतं किंवा पुढे प्रकृतीमय असणाऱ्या अशा स्वरूपाचं. म्हणजे ही सुद्धा तन्मयता रूप समापत्तीच आहे. ही पण तन्मयता रूप असणाऱ्या अशा स्वरूपाची समापत्ती अशीच आहे. चित्त संस्कार शेष झाले म्हणजे अवस्थेला ज्ञात समाधी म्हणायचं. 19व्या सूत्रात या 2 समाधींचा समावेश असंप्रज्ञात केला आहे तो यामुळेच.
तेव्हा याला तो ह्या प्रकाराने महत्त्वामध्ये त्याचा लय झाला आणि पुढे प्रकृतीमध्ये लय झाला की तन्मयता प्राप्त होते. तदाकारत्व होण्याचा संबंध नाही, तसा त्याला आकार अशा स्वरूपाचा महत्त्वाला किंवा प्रकृतीला आकार कुठे काही गोष्ट नाही, तर त्याच्यामध्ये त्याचा लय होतो असा अर्थ. एवंच पृथ्वी आप तेज वायू आकाश या स्थूल विषयांकडून पासून सूक्ष्म तन्मात्रा, अहंकार, महत्त्व आणि अलिंग म्हणजे प्रकृती हे सर्व विषय आजच्या पेक्षा पुढला अधिक सूक्ष्म असा असल्याने सूक्ष्म विषयत्व हे अलिंग पर्यवसान आहे, म्हणजे प्रकृतीमध्ये त्याचं लय होणं अशा स्वरूपाचं आहे असं सांगते. तेव्हा ज्या उत्पत्तीच्या क्रमाने अव्यक्तापासून महत, महत पासून अहंकार, अहंकारापासून पचनवाद, माता त्याच्यापुढे महाभूत आणि सात्विक अहंकारापासून एकादश इंद्रिय अशा स्वरूपाची निर्माण झाली. हा पसारा सगळा निर्माण झाल्यानंतर त्याचा लय जेव्हा सुरू होतो तेव्हा पंच महाभूतांचा लय पंच तन्मात्रांमध्ये ही ग्राह्य समापत्ती असणारी अशा स्वरूपाची, जोपर्यंत त्याचं ज्ञान आलंबनाचं ज्ञान अशा स्वरूपाचं होत, तिथून पुढे ग्रहण समापत्ती म्हणजे जे ज्या मनाने हे ज्ञान होतं त्याचा पण लय असणार, चित्ताचा लय. आणि जो अहंकार ज्यातून या दोन्ही गोष्टी निर्माण झाल्या त्याचाही लय महत्त्व आणि त्या महत्त्वाचा लय शेवटी प्रकृती. अशा स्वरूपाचा प्रतिप्रसव हा मागे एकदा वर्णन केलेला होता. इथं पुन्हा एकदा त्या प्रतिप्रसवाच्या संदर्भामध्ये वर्णन अशा स्वरूपाचं आलं. ताएव सबीज समाधी, तर त्यालाच सबीज समाधी अशा स्वरूपाचं म्हणायचं. तर ताएव हा स्त्रीलिंगी आहे. यांनी काही केलं नाहीये. समाधी अवस्था पुरुष असा ताएव सबीज समाधी ताश्चतस्रः समापत्तयः भवेत् वस्तु बीजा इति समाधिरपि सबीजः. तत्र स्थूले अर्थे सवितर्कः, निर्वितर्कः सूक्ष्मे अर्थे सविचारः निर्विचारः इति. स चतुर्थोपसंख्यातः समाधिः. या ज्या चार समापत्ती सांगितल्या की निर्विचार, सविचार, निर्विचार आणि सवितर्क, निर्वितर्क. सवितर्क निर्वितर्क एक पहिली, मग सविचार आणि निर्विचार अशी दुसरी. या ज्या चार समापत्ती आहेत त्याच जेव्हा बीजानी युक्त असतात तेव्हा त्याला सबीज समाधी अशा स्वरूपाचं म्हणायचं. म्हणजे बीज म्हणजे पुन्हा इथं पुनःप्रसव होण्याची शक्यता अशा स्वरूपाची. ज्या समाधीत संसाराचे वासनारूप बीज नष्ट झालेले नसते आणि म्हणून पुन्हा संसार प्राप्त होऊ शकतो त्याला सबीज समाधी असे म्हणायचे. मागील सूत्रात प्रकृतीपर्यंत जे सूक्ष्म विषय सांगितले त्या अवलंबना होणाऱ्या सर्व समापत्ती सबीज समाधी. तर भवप्रत्यय विदेह प्रकृतीलयानाम हे जे मागे सूत्र सांगितलं की विदेह आणि प्रकृतीलय यांना भवप्रत्यय पुन्हा असतो असणार अशा स्वरूपाचा. तर अगदी ह्या अवस्थेला पोहोचून सुद्धा पुन्हा तदादृष्ट स्वरूपे अवस्थानंद या स्वरूपापर्यंत जाता आलं नाही तर पुन्हा जन्म घ्यायला लागतो योग्याला. तो पूर्वीची साधना पुढे चालू ठेवू शकतो. ते जे अप्रेंटिस टू हिमालयन मास्टर हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये श्री एम ने स्वतःची जी काही कथा सांगितली त्याच्यामध्ये अगदी लहानपणापासून निरनिराळ्या प्रकारचे काहीतरी संदेश येणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात आणि शेवटी हे सगळं जेव्हा असह्य होतं तेव्हा तो 16व्या वर्षी घर सोडतो आणि गुरुला शोधायचं अशा स्वरूपाचा उद्योग असतो.
खूप भटकंती केल्यानंतर हिमालयात गेल्यानंतर गुरु अजूनही काही भेटत नाही असं. आणि मग शेवटी तो म्हणतो की आता ठीक आहे, आता काय या जन्मात काही होत नाही, हा जन्म संपवूया आणि पुढच्या जन्मात म्हणून तो कड्यावरनं उडी मारणार तर त्याला मधु अशी मागणं हात ऐकू येते. मागे वळून बघितल्यानंतर स्वामी महेश्वरानंद आलेले असतात आणि सांगतात चल माझ्याबरोबर, ते गुहेत घेऊन जातात आणि मग मागच्या जन्माच्या हकीकत त्याला सांगतात. तो उत्तम बालयोगी अशा स्वरूपाचा होता, उत्तम तपस्वी होता आणि तो असाच कुठेतरी तप करायला हिमालयातल्या गुहेत बसलेला असताना एक फकीर त्याच्या समोर आला. याची समाधी अवस्था भंग पावली आणि त्या फकीराने डायरेक्टली त्याला मिठी मारली. तुम्हीच ते, मला असा आदेश मिळाला की तुम्ही मला पुढचा मार्ग दाखवणार. याच्या डोक्यात काय होतं देव जाणे. तो म्हणला मला काय अशा प्रकारचा संदेश आलेला नाहीये, तेव्हा मी काही तुम्हाला सांगणार नाही. त्याने पुन्हा पुन्हा विनंती केली की नाही नाही, मला तर दुसरं कोणी तारणार नाहीये, तुम्हीच माझं गुरु आहात. याचा क्रोधाचा पारा चढला आणि मग तो म्हणला नाही मी काही करणार नाही. तुम्ही चालते. मग तो म्हणला मला जर आता दुसरं काही नसेल तर मी आत्मसमर्पण करतो. आणि म्हणून त्यांनी समोरून म्हणजे उभी टाकली आणि आत्मसमर्पण केलं. आणि ते झालं आणि महेश्वरानंद जाऊन अरे तू हे काय केलंस असणार अशी. आणि इतका कुठला अहंकार आणि क्रोध तुला झाला इतक्या वर्षाच्या तपश्चर्येनंतर. तेव्हा ठीक आहे, आता तुलाही पुन्हा जन्ममरणाच्या गाडग्यातून जायला पर्याय नाही, ते माझ्या समोर आत्मार्पण कर असं म्हणून त्यांनी त्याच्याकडनं आत्मार्पण करवलं महेश्वरानंद. आणि तो मधू पुढच्या जन्मामध्ये या मुसलमानाच्या पोटी जन्माला आला श्री एम. आता हे सगळं खूप चमत्कारिक आहे. ते पुस्तक आहे, ते एम आहे, बेंगलोरला असतात, बेंगलोरच्या जवळ आश्रम आहे त्यांचा. माझी काही गाठ नाही पडली पण ते आय एम ला येऊन गेले असं झालंय. आणि मी प्रयत्न केला होता त्याला भेटायचा पण ते काही साध्य झालं. पण तात्पर्य अर्थ त्याचा असा की देह प्रकृतीला या ना इतक्या चरम अवस्थेला पोहोचून सुद्धा पुन्हा भाव प्रत्यय असू शकतो. आणि म्हणून ती सबीज समाधी झाली, ती निर्बीज समाधी नाही. खरा साधा तिथं थांबत नाही, तर निर्बीज समाधीपर्यंत प्रयत्न करतो. आणि मग एकदा बीजच नष्ट झालं की पुन्हा जन्म नावाची गोष्ट नाही. आणि मग तदादृष्ट स्वरूप अवस्थानं या अवस्थेला जाता येईल. त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी सबीज समाधीच्याही पलीकडे जायला पाहिजे. ह्या ज्या 4 समापत्ती सांगितल्या, निर्वितर, सवितर्क, निर्वितर्क, सविचार आणि निर्विचार, ह्या जेव्हा बीजाने युक्त आहेत तेव्हा त्यांना सबीज समाधी असं सिद्धाचं म्हणायचं. आणि मग पुढे निर्विचार, वैशारात, अध्यात्म, प्रसादा, गोष्टी होतात आणि सर्व निरोधात निर्बीज समाधी असं शेवटचं सूत्र आहे. ज्या समाधीत संसाराचे वासना रूपी नष्ट झालेले नसते आणि पुन्हा संस्कार प्राप्त होऊ शकतो त्याला सबीज समाधी असे म्हणायचे. मागील सूत्रात प्रकृतीपर्यंत ते सूक्ष्म विषय सांगितले तर आलंबनावर होणाऱ्या सर्व समापत्ती सबीज समापत्ती अशा स्वरूपाच्या होत. सबीज समाधी होत. उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी द्वारा कैवल्य साक्षात्कार होईपर्यंत जन्ममरण रूप संसाराला कारण असलेल्या वासना सर्वांशी नष्ट होत नाही. तर उपाय प्रत्यय आहे, शेवटी तो उपाय आणि त्याचा प्रत्यय येईल असा आहे. उपाय तिथपर्यंत करत राहणं अशी गोष्ट आवश्यक आहे जिथपर्यंत तुम्ही त्यावर. तर
वासना सर्वांशी नष्ट होत नाही. त्यामुळे वरील सर्व समापत्ती साध्य झाला तरी संसार सुटत नाहीच. पूर्वसंस्कारामुळे तो योगी पुढील जन्मातही पुन्हा योगाभ्यास करील हे खरे, पण शुभ योनी का होईना पण ती प्राप्त होण्याचे चुकत नाही. अशी वस्तुस्थिती असल्याने सर्व समापत्ती सबीज समाधीच होत असे या सूत्रात सांगितलेले आहे. येथे वाचनिक सांगण्याचे कारण असे की अभ्यास करणाऱ्या साधकाने यापैकी कोणताही समाधी साध्य झाला तरी त्यात कृतार्थता मानू नये, तर उपाय प्रत्यय असं प्रज्ञात समाधी प्राप्त करून घेण्यासाठी मोठा उत्साहाने त्या अभ्यासाला लागा. तर इथं थांबण्यात हशील अशा स्वरूपाचं नाहीये. तर्कविचार असणे म्हणजे बीज का असे संपले की निर्बीज. तर्क कधीच संपलाय, तर्काचा काय फारसा विषय राहिलेला नाही. जेव्हा तुम्ही स्थूल विषयावरनं सूक्ष्म विषयावरती अशा स्वरूपाचा आहात आणि सूक्ष्म विषयातून तुम्ही सानंद अशा अवस्थेला पोहोचतात, तर म्हणजे आता तर्कदृष्ट्या काही राहत नाही. शंकराचार्यांनी पण परमात्म तत्व मान्य प्राप्त करून घेण्यासाठी तर्क हा अत्र प्रतिष्ठा असं सूत्र वापरलं की आता या ठिकाणी तर्क शिल्लक राहते, त्याला काही प्रतिष्ठा नाही, तो राहत नाही. तेव्हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत दुसऱ्याचं खंडन करण्यासाठी तर्क आहे, पण पुढचा जो आहे भाग आहे तो स्वानुभूती एक मान आहे, मन शांत आहे तेजसे असं डॉक्टरांनी समजलंय. स्वानुभूती हेच प्रमाण, तर्क किंवा इतर कुठल्याही प्रकारचे प्रमाण याला लागत नाही. फक्त हे सगळं करून दुसऱ्याला सांगता येणं अशा स्वरूपात ही गोष्ट कशी घडू शकते हा महत्वाचा मुद्दा आहे. पतंजलींनी हे सगळं सांगितलं, किंवा जे मुक्त योगी वगैरे अशा स्वरूपाचे आहेत ते लोकांना या प्रकारचा उपदेश करू शकतात की असं असं झालं, पुढच्या अवस्था अशा स्वरूपाची आहे. त्या पुढच्या अवस्थेला जाऊन लोक परत येतात का काय असतं असा महत्वाचा मुद्दा राहतो. आणि ज्या अर्थी एवढं सगळं वर्णन केलंय त्या अर्थी यांनी त्याचा अनुभव घेतलाय, पण तो क्षणिक अनुभव आहे. जेव्हा त्यांची देहापासून मुक्ती झाली तेव्हा ते दृष्टी स्वरूपी अवस्था म्हणजे अवस्थेला पोहोचते, अशी परिस्थिती असू शकते या सगळ्या प्रकरणामध्ये. पण लोकांसाठी मार्गदर्शन त्यांनी करून ठेवलं की इथं तुम्हाला पुन्हा भावप्रत्यय येऊ शकतो, तेव्हा इथं संतुष्टता मानू नका, कृतार्थता मानू नका. जोपर्यंत त्या तदादृष्ट स्वरूपी अवस्थानं या अवस्थेला पोहोचत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. हा उपाय प्रत्यय असा स्वरूपाचा आहे. उपायाने साध्य होणारा, उपायाने ज्याचा प्रत्यय येणार आहे अशा स्वरूपाचा आहे. तर तिथपर्यंत तुम्हाला प्रयत्न करत राहायला पाहिजे असं त्याचा अर्थ. आणि मग अध्यात्म प्रसादून कैवल्य साक्षात्कार होणं, ते कैवल्य साक्षात्कार होणं अशी एक गोष्ट मध्ये घडू शकते असं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये. या असंप्रज्ञात समाधीमध्ये प्रकृतीलय झाल्यानंतर कैवल्य साक्षात्कार अशा प्रकारची गोष्ट घडू शकते. तरी सुद्धा जोपर्यंत त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत योगी जिवंत स्वरूपाचा राहतो. फक्त नाहम देह, मी देह नाही ही भावना फक्त रुजलेली अशा स्वरूपाची असते. आणि मला त्या दृष्टी स्वरूपी अवस्थेनं मी अवस्थेला जायचंय असं त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे तो त्या मार्गाने प्रयत्न करत राहतो. आणि मग जेव्हा खरंच देह त्यागला जातो तेव्हा मात्र स्वरूपामध्ये जाऊन चित्र परमात्म्यात गेली नाही. असं जे काही एकंदर प्रकरण आहे ते ह्या स्वरूपाचं आहे. आणि म्हणून तर्क खूप मागे पडलाय अशा स्वरूपाचं. या समापत्तीपैकी निर्विचार समापत्तीपर्यंत अभ्यास झाला म्हणजे विशेष फल कोणते प्राप्त होते पुढील करत आहे. निर्विचार वैशार अध्यात्मक प्रसाद हा निर्विचार अशा प्रकारच्या संप्रज्ञात समाधीमध्ये वैशारद्य निर्माण झालं की अध्यात्म प्रसाद अशा स्वरूपाचं होतं. तर निर्विचार समाधीत वैशारद्य प्राप्त झाले असता जो समाधी पक्वावस्थेस पोचला असता
अनात्म वासनांना कारण असलेले रजस्तम मला यांचा नाश झाल्यामुळे चित्तात अध्यात्म प्रसाद होतो. तर ह्या ज्या 4 समापत्ती म्हणून सांगितल्या, बहिर्वस्तु बीजा इति समाधिर्घ सबीजः, तत्र स्थूले अर्थे सवितर्कः, निर्वितर्कः सूक्ष्मे अर्थे, सविचारः निर्विचारः च इति. स चतुर्थोपसंख्यातः समाधी, त्याला त्या चारांना समाधी अशा स्वरूपाचं एकंदर म्हटलंय. आणि मग इथून पुढे रज आणि तम यांचाही नाश होतो, केवळ सत्वगुण अशा स्वरूपाचा शिल्लक राहतो. आणि मग अध्यात्म प्रसाद त्या ठिकाणी घडतो. हा जरा नवीन विषय आणि मुख्यतः आपल्याला चरकाचं जे वर्णन आहे, रजस्तंभभ्याम निर्मुक्तास्तत्व ज्ञानपदेने, तोही संदर्भ याच्याशी विवरण करायचा अशा स्वरूपाचा त्या पुढच्या बुधवारी याच्याविषयी बोलू. योगेन चित्तस्य पदेन वाचां बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां थोडी औषधं नसतील तर खरंच असं करा. जर नाही 10 मिनिटाचा असा ठेवा, खरंच काहीतरी समाधीच्या याच्यात जाण्याचा प्रयत्न ते करायला सुरुवात करायला पाहिजे. त्याला सोडून 10 मिनिटं. ठीक आहे, हा विचार चांगला आहे. तर एक थोडस याला धरूनच ध्यानाचा अभ्यास अशा स्वरूपाचा थोडा सुरू करूया. आणि सगळ्यांनी समोर काहीतरी आलंबन ठेवा, नाहीतर मनाने आलंबन घ्या काही अशा स्वरूपाचं. आणि त्या आलंबनावरती लक्ष केंद्रित करायचंय. आणि तोंडाने आपण आता ओंकाराचाच जप करू, फक्त तो जरा जास्त दीर्घ अशा स्वरूपाचा करूया. म्हणजे नाहीतर शेवटी आपण ओंकार करतोच, तो जरा जास्त काळ अशा स्वरूपाचा करूया. आणि त्याच्यामध्येही माझं म्हणणं, नंतरचा जो पॉज आहे हा जास्त वाढवता आला तर जास्त वाढव असं प्रकारचं करूया. आणि कुठेतरी याला प्रत्यक्ष अनुभवाला सुरुवात करणं अशा प्रकारची गोष्ट करूया. श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. याच्यामध्ये मकार पूर्ण झाल्यानंतर बहिकुंभक अशा स्वरूपाचा करायचा. प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य असा जे चित्तवृत्तीसाठी सांगितलेला आहे विरोधाचा मार्ग. तर त्यामुळे त्या ठिकाणी जेवढं जास्त थांबता येईल तेवढं थांबायचंय. प्रत्येक असावीस होता कामा नये अशा स्वरूपाचा. घ्या श्वास. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या.
पुढच्या वेळेला आणखीन अभ्यास वाढवूया हा. ओम शांती शांती शांती.